खासदार राजाभाऊ वाजे हे आता दिल्लीमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र त्यांच्या नाशिकच्या सिन्नर येथील निवासस्थानी आपण जर बघितलं तर कार्यकर्ते आणि काही प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। काही पदाधिकारी माझ्यासोबत आहे। काय नेमकी आपली भूमिका आहे? खरं तर राजाभाऊ वाजे हे दिल्लीमध्ये गेले आहेत। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे। काय वाटतं राजाभाऊ वाजे नेमका काय निर्णय घेतील? आता निर्णय सगळ्यांना माहिती आहे। साहेबांकडे भाऊ त्या दिवशी जाऊन पण आले मीटिंगला आणि आमचे भाऊ समाजसेवक आहे, पहिल्यापासून समाजसेवेचं काम केलंय। ते काय व्यावसायिक राजकारणी नाही, त्याच्यामुळे पैशाला ते बळी पडणार नाही। ते उद्धव साहेबांसोबतच राहिलेले आणि इथून पुढे पण त्यांच्यासोबतच राहतील। खरं तर आपण पक्षात काम करता, अनेक अडचणी येतात, विरोधी पक्षामध्ये असताना बऱ्याचशा गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं। आपण कधी राजाभाऊंना अशा पद्धतीने सांगितलं होतं का की आपण ज्या ऑफर येत आहे किंवा काही निर्णय होतोय, चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात काही सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे? नाही, तसं आहे, अडचणी तर खूप येतात कामांना भाऊंना, पण त्या अडचणी त्यांच्या वैयक्तिक संबंधांच्या जोरावर जेवढ्या का होईना तेवढ्या सॉल्व्ह करतात। काही अडचणी येतात पण आता त्याला काही पर्याय नाही। सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात लोक। त्याच्यामुळं आता जे आहे ते समोर सगळ्यांचे आहे। आमचे राजाभाऊ उद्धव साहेबांसोबत राहणार आणि भविष्यात पण त्यांच्यासोबतच राहणार हा शब्द त्यांनी पहिले पण दिलेला होता आणि आता पण त्यांचं तेच म्हणणं आहे की आपण उद्धव साहेबांसोबतच राहणार आहोत। राजाभाऊ दिल्लीला गेले आहेत, आपली भेट झाली होती, कालपर्यंत राजाभाऊ आपल्यासोबत होते। काय नेमकी चर्चा झाली होती या संदर्भात त्यांनी आपल्याला काही माहिती दिली होती? राजाभाऊंनी पहिल्यापासून एकच सांगितलं का मी कधीही उद्धव साहेबांना सोडून कधीच बाहेर जाऊ शकत नाही, एवढीच त्यांची पहिल्यापासून प्रतिक्रिया होती। तर विकास कामांसाठी निधीचा खरं तर महत्त्वाचा विषय असतो। निधी मिळत नाही, कार्यकर्त्यांची नाराजी असते, पक्ष संघटना चालवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पाठबळ लागतं। अशा सगळ्या गोष्टी असताना राजाभाऊंसंदर्भात आपण कधी काही चर्चा केल्या होता का? राजाभाऊंनी आपल्याला कधी अशी विचारणा केली होती का कार्यकर्त्यांचं नेमकं काय मत आहे म्हणून? राजाभाऊंचा स्वभावच असा आहे का, त्यांचं स्किलचं असं आहे का ते कुठल्याही ऑफिसमध्ये गेले त्यांचा स्वभाव असा आहे का कुठले बी ऑफिसर त्यांचं काम सहज करतात, असा त्यांचा स्वभाव आहे पहिल्यापासून। त्यामुळे कामाला त्यांना बऱ्यापैकी अडचण येत नाही असं एकंदर दिसतं आम्हाला। तर गटनेते माझ्यासोबत आहेत। आपण नगरपंचायत निवडणुकीमध्ये बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडचणी आल्या, सत्ताधारी पक्षाकडनं निवडणुका कशा पद्धतीने लढवल्या गेल्या या संदर्भात आपण अनेकदा उघड त्या ठिकाणी भाष्य केलेलं होतं। काय नेमक्या चर्चा होत होत्या या सगळ्या संदर्भात? बैठका राजाभाऊ वेळोवेळी आपल्यासोबत घेत होत्या, काय नेमकी आपल्यासोबत त्या चर्चा करायची? हे बघा, मुळातच आहे ना, राजाभाऊंचं राजकारणाची पद्धत जी आहे ही नैतिकता आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर राहते। त्याच्यामुळे आता जे हे उठलेलं आहे सगळं की विकास कामांसाठी निधी येत नाही, त्याच्यामुळे पक्ष सोडावं लागतील, कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे। पण आम्ही आमच्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की आत्ता 6 महिन्यापूर्वी आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनला जे सगळे सामोरे गेलो, यावेळेस लोकांनी आम्हाला नैतिकतेच्या आणि विश्वासार्हतेच्याच मुद्द्यावर निवडून दिलं। आम्हाला काम करताना तसं कुठेही जाणवत नाही आहे। पूर्ण नाशिक जिल्ह्यात भाऊंची कामं व्यवस्थित चाललेली आहे। मुळात भाऊंचा स्वभावच असा आहे की त्यांना कुठल्याही पक्षात राहिले, कुठेही राहिले तरी निधी वाभावी तशी काही अडचण येणार नाही आणि आम्हालाही भाऊंनी तसं काही सांगितलेलं नाही आहे। आम्ही सगळे उद्धव साहेबांसोबतच होतो, यापुढे उद्धव साहेबांसोबतच राहू। कार्यकर्ता म्हणून नेमकं काय वाटतं राजाभाऊंनी काय निर्णय घेतला पाहिजे? राजाभाऊंनी जो निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे तो तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे आणि तोच निर्णय योग्य आहे। आम्ही सर्वजण त्याच्या एकमताने त्याच्या पाठीशी आहे की आम्ही सर्व उद्धव साहेबांसोबतच आहे। तर राजाभाऊंचे सातत्याने सोबत असलेले कार्यकर्ते देखील माझ्यासोबत आहे। वारंवार आपण राजाभाऊंसोबत असता, निवडणुकीच्या काळात, कामांच्या दरम्यान, दौऱ्यांमध्ये देखील तुम्ही त्या ठिकाणी सोबत असता। काय नेमकं चर्चा होत होत्या? राजाभाऊंना वैयक्तिक नेमकं या संदर्भात काय वाटत होतं? नाही, वाटण्याचं काही कारणच नव्हतं की त्यांची भूमिका ठाम होती पहिल्यापासून की आपण आहे, पक्षाबरोबर आहे, प्रामाणिकता हा त्यांचा हे आहे, स्वभाव आहे आणि प्रामाणिकता ही त्यांची ओळख आहे। त्यामुळं कुणी कितीही काही बोललं तरी कार्यकर्त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नव्हती की किती ऑपरेशन टायगर असेल, काही फुटीचं असेल, कार्यकर्त्यांना काहीच चिंता नव्हती त्याची की आपले जे खासदार आहे ते आहे त्या जागी आहे, ते कुठे जाणार नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांनी या गोष्टी कधी मनावरच घेतलेल्या नाही। राजाभाऊ तुमच्याशी कधी असं गप्पा मारताना बोलत होत्या काय ऑपरेशन टायगर संदर्भात काही चर्चा तुमच्यात? नाही, माझ्यासोबत सर्व कार्यकर्त्यांना सांगत होते ना की असे चर्चा चालल्या आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भूमिका ठाम होती की कुठे जाणार नाही, त्यामुळे कोणी त्याचं जास्त गांभीर्याने घेत नव्हतं। ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा सुरू होत्या, ऑफर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत होत्या, काय ऑफर येत होतं काय? नाही, ऑफर संदर्भात काहीच माहीत नाही, कारण ऑफर किती आल्या, कशा आल्या, तरी त्याला कुठल्याही 1 रुपयाच्याही त्याला बदणारे नव्हते। त्याच्यामुळे ते ऑफर किती आणि कुठल्या होत्या याबाबत काही चर्चा करण्याची गरजच नव्हती।
तर नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा देखील आहेत. इतक्या मोठमोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं सुरू आहेत. राजाभाऊंना त्या ठिकाणी डावललं जातं. वारंवार राजाभाऊंनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तुम्हाला कार्यकर्ता म्हणून असं वाटतं का? कारण भविष्य काळामध्ये राजकारणात जर सक्रिय राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अवलंब करावा लागेल. स्थानिक लोकप्रतिनिधीला हे कामं करताना विश्वासात घेतलं पाहिजे किंवा त्यांना सामील करून घेतलं पाहिजे. ही आमची भूमिका नाही, कार्यकर्त्याची भूमिका नाही, तसं मतदारसंघातल्या जनतेची सुद्धा भूमिका आहे की आपला एक लोकप्रतिनिधी आहे, त्यालाही या कामे करताना, विकास कामे करताना त्याच्यामध्ये सामील करून घ्यावं किंवा त्यांचं मत विचारात घ्यावं. परंतु आता सत्ता आहे, त्या सत्तेपुढे काही बोलता येत नाही. राजाभाऊंचे वडील प्रकाश पाजे हे देखील त्यांच्याशी आता आपण चर्चा केली. ते माध्यमांशी बोलायला तयार नाही, मात्र तुमच्याशी त्यांनी चर्चा केली. काय चर्चा केली? नाही, काही नाही. त्या वाजे कुटुंबातला प्रामाणिकता हाच वाजे कुटुंबातला पहिल्यापासून जो शिक्का आहे तोच आहे. त्यामध्ये बदल काही होणार नाही. कुटुंबात अशी काही चर्चा नाही, काही अजिबात नाही. चर्चा करण्याचं कारणच नाही, काही नाही. नक्कीच. खरं तर माझ्यासोबत हे सगळे राजाभाऊ वाजेंचे समर्थक आणि सोबत काम करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. खरं तर बघितलं तर राजाभाऊ वाजे यांची राजकारणाची जी भूमिका आहे ती नैतिकतेची आहे. नैतिकतेच्या जोरावर ते आजपर्यंत राजकारणात आलेले आहे. त्यामुळे ते कोणताही असा निर्णय घेणार नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहू. राजाभाऊ देखील हे आमच्यासोबत सातत्याने संपर्कात असतात, चर्चा करत असतात, मात्र असा कोणताही ते निर्णय घेणार नाही असा ठाम जो विश्वास आहे ते राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांकडून आपल्याशी बोलताना व्यक्त करण्यात आला आहे. कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, सिन्नर, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.